नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील गणित विषयाचा भाग 5वा आज आपण सुरुवात करतोय आणि हा शेवटचा भाग। याच्यामध्ये प्रकार 50 पासून तर प्रकार 58 पर्यंत आपण सुरुवात करतोय। खूप चांगल्या प्रकारे तुमचा उदंड प्रतिसाद मिळतोय। बघा लक्षात घ्या, भाग 5वा गणित विषय गणित आणि घटक शेकडेवारी, ज्याला पर्सेंटेज म्हणतोय। प्रकार 50 ठीक आहे, ओके। एकदम सोपा प्रकार आहे मित्रांनो, बघा कशा प्रकारे करायचे, काय करायचं समजून। ठीक आहे, ओके, पहा। ठीक आहे, प्रकार 50 वा काय म्हणतो प्रकार 50 वा बघा। प्रकार 50 वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? आता सर्वात पहिले बघा लक्षात घ्या, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? ठीक आहे, ओके। वर्तुळाचे क्षेत्रफळ इथे लिहितो मी, सरळचा गणित आहे। वर्तुळाचे क्षेत्रफळ काय फॉर्म्युला आहे? ठीक आहे, ओके। बऱ्याच जणांनी सांगितलं सर वर्तुळाचे क्षेत्रफळ, भरपूर जणांना माहित असते वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे काय? पाय आर स्क्वेअर। ठीक आहे, ओके। आता या पायची किंमत काय? पायची किंमत असते 22/7 म्हणजेच ठीक आहे, ओके, 3.14 ही पायची किंमत असते। मग आता काय म्हटलंय, वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली। आता त्रिज्या म्हणजे रेडियस जो नेहमी, ठीक आहे, ओके, ही त्रिज्या थोडक्यात तुम्हाला सांगतोय। ठीक आहे, ओके, हा वर्तुळ हे जे आहे हे पूर्ण जे माप आहे याला म्हणतात व्यास, डायमीटर। ठीक आहे, ओके, व्यास। आणि त्याच्या अर्ध जे असते, ठीक आहे, ओके, ठीक आहे, ओके, याचे जे अर्धे असते, ठीक आहे, ओके, याला म्हणतात त्रिज्या, ज्याला आपण रेडियस म्हणतो। ठीक आहे, ओके। त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या कशी असते? अर्धी असते। झालं, त्रिज्या कळली तुम्हाला। मग आता वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर, बर वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली। आता त्रिज्या किती आहे माहित नाही, त्रिज्या घेतो सपोज मी, ठीक आहे, ओके, त्रिज्याला कन्सिडर करतो 10। ठीक आहे, ओके, वर्तुळाची त्रिज्या आता इथे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल? ठीक आहे, ओके, इथे आपण आता दोन गणित करू। ठीक आहे, ओके, पाय आर स्क्वेअर पहिलं फॉर्म्युला, दुसरा आहे पुन्हा पाय आर स्क्वेअर, कारण एका ठिकाणी एक त्रिज्या ठेवायची, दुसऱ्या ठिकाणी दुसरी त्रिज्या ठेवायची। ठीक आहे, ओके। आता रेडियस किती घेतला? 10, इथे पाय आहे, इथे पण पाय आहे, पायची किंमत तर सारखीच आहे 22/7, म्हणजे इथे 22/7 आहे, इथे 22/7 आहे। सरळ सरळ पाय कॅन्सल करून केले, पाय कॅन्सल केले। आता राहिले काय? आर, आर चा स्क्वेअर, आर ची किंमत किती घेतली? 10। बर, ठीक आहे, ओके, आर ची किंमत किती? 10। ठीक आहे, ओके, 10 चा वर्ग किती? 100, 10 चा वर्ग 100 झालं। नंतर काय म्हणते सांगायची कंडिशन, ठीक आहे, ओके, वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली। त्रिज्या किती घेतली ती? 10। आता त्याचे 10% कमी करायचे, 10 चे 10%। ठीक आहे, ओके, 10 चे 10%, शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, 1 1 1, 10 चे 10% ते त्रिज्या या 1 ने कमी करायची, म्हणजे त्रिज्या किती रे? 9। आता 9 त्रिज्या आली, 9 चा वर्ग किती होते? 9 चा वर्ग 81, 9 चा वर्ग 81। ठीक आहे, ओके, 9 चा वर्ग आला 81। मला सांगा आता एक गोष्ट, ठीक आहे, ओके, वर्तुळाची त्रिज्या किती? 10, क्षेत्रफळ आले 100, वर्तुळाची त्रिज्या किती? 9, क्षेत्रफळ आले 81। कितीचा फरक पडला सांगा मला? यांची वजाबाकी करायची, 100 मधून 81 किती राहते? यस, 11, म्हणजे आन्सर आलं 11% कमी। हे उत्तर आपलं फायनल आन्सर 11% कमी। समजलं मित्रांनो? खूप सोपं होतं, काहीच नव्हतं। ठीक आहे, ओके। आता हेच गणित तुम्हाला करण्यासाठी, ठीक आहे, ओके, तुम्हाला इथे प्रॅक्टिस मी क्वेश्चन देतोय, समजून घ्या, बघा लक्षात घ्या। ठीक आहे, ओके, ते प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्ही सोडवा, सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका, तुमचे उत्तर टाका। 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, दोन्ही प्रश्नाचे ऑप्शन पण दिलेले आहेत, ते सॉल्व्ह करा। त्यानंतर प्रकार 51, प्रकार 51 वा पाहू आपण। बघा लक्षात घ्या, काय म्हणते प्रकार 51? एका गावाची लोकसंख्या 50,000 आहे। बरं, लोकसंख्या किती? 50,000 घेतली। एका गावाची लोकसंख्या 50,000 आहे। पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 11%, तिसऱ्या वर्षी 12% वाढली। पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 11, तिसऱ्या वर्षी किती? 12% वाढली म्हणजे प्लस। 50,000 होती, पहिल्या वर्षी 10% वाढली, टक्के म्हणजे 100 असते। 100 घेतले, 10 वाढले, किती झाले? 110, 100 + 10 110। दुसऱ्या वर्षी किती वाढली? 11% वाढली, 100 होती, 11 वाढले, किती झाले रे? 111। ठीक आहे,
तिसऱ्या वर्षी 12% वाढली. बरं ठीक आहे. ओके 100 होती 12 वाढली किती झाले रे 112 झाले. किती झाले 112. आता याला सॉल्व्ह करू. सोपंच आहे. सर्वात पहिले काय करायचं शून्य शून्य कापायचे. शून्य कुठे कटतात भागाकारात. यांचा भागाकार एक शून्य कटला एक शून्य कटला. यांचा पण भागाकार यांचा पण भागाकार आहे. ठीक आहे. ओके किती शून्य आहेत 1 2 3 4 1 2 3 4 4 शून्य कटले. आता राहिले काय सांगा 5 गुणेला 11 ठीक आहे. ओके गुणेला 111 गुणेला 112 ठीक आहे. ओके आता 5 गुणेला 11 गुणेला ठीक आहे. ओके 100 होती 10% वाढले 110 100 11% वाढले 111 ठीक आहे. ओके आपण हे सॉल्व्ह केलं. शून्य शून्य कापले 1 2 3 4 1 2 3 4 वरचा शून्य कटला खालचा शून्य कटला. ठीक आहे. ओके आता भागेला किती 10 ठीक आहे. ओके हा गुणाकार करू 11 5 55 ठीक आहे. ओके गुणेला 111 गुणेला 112 ठीक आहे. ओके यांचा गुणाकार आता सर्वात बऱ्याच जणांना कठीण जाईल. ठीक आहे. ओके करू ना आपण 55 1 55 55 5 हातचे आले 5 55 1 55 हातचे 5 होते 55 प्लस 5 60 झाले. हातचे आले 6 55 1 55 55 आणि 6 किती होते 61 ठीक आहे. ओके गुणेला किती 112 6105 गुणिला 112 6105 गुणिला 112 ठीक आहे. ओके करू आपण ठीक आहे. 112 5 ठीक आहे. किती होते 100 5 500 12 5 60 किती होते 600 560 560 शून्य हातचे आले ठीक आहे. 56 112 शून्य शून्य ठीक आहे. ओके हातचे 56 होते ठीक आहे. ओके आता 112 शून्य शून्य ठीक आहे. ओके हातचे 56 होते 56 चे ठीक आहे. ओके किती लिहिले 6 ठीक आहे. ओके 112 1 112 ठीक आहे. ओके 112 आणि हातचे होते 5 112 आणि 5 117 117 चे 7 हातचे आले 11 112 सकम 12 सकम 72 ठीक आहे. 100 सकम 672 आणि 11 किती होते 683 ठीक आहे. ओके आता मग 68376 68376 वर 1 शून्य भागेला किती 10 1 शून्य कटला 1 शून्य कटला. आन्सर किती आला मित्रांनो आन्सर आला तुमचा 68376 68376 हे आन्सर राहील. ठीक आहे. ओके म्हणजेच 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल 68376. त्यानंतर ठीक आहे. ओके नेक्स्ट घेऊ आपण. बघा लक्षात घ्या गणित तुम्हाला कठीण जाईल. कॅल्क्युलेशन फास्ट करायचं गणित सोपं त्याच्यावर आधारित हे दोन तुम्हाला उदाहरण दिले हे सुद्धा तुम्ही सोडून पहा. ठीक आहे. ओके त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्सवर टाका. त्यानंतर प्रकार 52 फारच सोपा आहे. बघा लक्षात घ्या काय करायचं. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या त्या व्यक्तीचा पगार किती आहे माहित नाही घेऊ आपण 100 रुपये पगार किती घेतला 100 पगार घेतला 100 त्या पगाराच्या किती टक्के 15%. बर 15% कपड्यावर कशावर कपड्यावर कपडा व 5% कशावर मनोरंजन ठीक आहे. मनोरंजन ओके मनोरंजनावर 5% खर्च करतो. आता हा काय झाला खर्च कशातून 100 एवढा खर्च काढून टाकायचा 15 आणि 5 किती 20 रुपये खर्च केले. 100 रुपयातून 20 रुपये खर्च केले. सॉरी एक सुटलं आपण हे सुटलं थोडस एक मिनिट लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून कॉन्सन्ट्रेशन चांगलं ठेवायचं. एखादी गोष्ट सुटू शकते. ठीक आहे. ओके समजून घ्या. 100 किती रुपये 30 रुपये कशावर जेवणावर जेवण झालं 30 रुपयाचं. 15 रुपयाचे कपडे बरं 15 रुपयाचे कपडे घेतले किती पैकी 100 टक्के. त्यानंतर 5 रुपयाचं मनोरंजन म्हणजे पिक्चर वगैरे काहीतरी पाहिलं असेल नाटक वगैरे जे काही आहे. ठीक आहे. ओके एखादी यात्रेत गेला असेल मनोरंजन. ठीक आहे. ओके बरोबर आहे त्याला मनोरंजन म्हणतो. ठीक आहे. ओके आता 100 रुपये पगार होता 30 रुपये जेवणावर प्लस 15 कपड्यांवर प्लस 5 रुपये मनोरंजनावर खर्च कशापैकी 100. आता मला सांगा 30 प्लस 15 प्लस 5 किती झाले 30 आणि 15 45 आणि 5 50 रुपये खर्च केले. कसे किती पैकी 100 पैकी 100 मधून 50 खर्च केले राहिले किती सांगा मला. राहिले शिल्लक 50 शिल्लक राहिले 50. 100च्या चार्ट नुसार 50 शिल्लक आहे. गणितामध्ये पाहू किती रुपये शिल्लक आहे 2000 रुपये. बरं याला कम्पेअर करू 50 बरोबर 2000. ठीक आहे. ओके 50 बरोबर 2000
तर पगार किती होता 100. 100 बरोबर x. 50 बरोबर 2000. तर 100 बरोबर किती 50 बरोबर 2000. तर 100 बरोबर त्याचा एकूण पगार. काय करायचं तिरपा गुणाकार. कोणाचा 2000 गुणिले 100. या कंडिशन मध्ये तिरपा गुणाकार करायचा. भागेला किती 50. 50 चा भाग जातो 50 गुणे 100. 2000 गुणिले 2 किती होते 4000. म्हणजे उत्तर आलं मित्रांनो किती 4000. म्हणजे त्याचा पगार होता 4000 रुपये. समजलं. त्यानंतर नंतरचा प्रकार आपला प्रकार त्या प्रकारावर आधारित तुम्हाला इथे वर्क दिला म्हणजे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिले. चांगल्या प्रकारे वाचा, चांगल्या प्रकारे सोडवा, रजिस्टर घेऊन बसा, शांत डोक्याने करा. ठीक आहे. ओके. प्रॅक्टिस करताना अभ्यास करताना वेळ लागला तरी चालतो. ठीक आहे. ओके. पण शेवटी कसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रकार 13वा. प्रकार 13वा त्याच प्रकारे थोडंसं चेंज आहे. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणा बरं उर्वरित महत्वाचा शब्द आहे. इथून ट्विस्ट आलाय. इथून गणित बदललं. काय म्हटलं उर्वरित. उर्वरित म्हणजे उरलेल्या. उर्वरित म्हणजे उरलेल्या. आता मला एक गोष्ट सांगा. स्वतःच्या पगाराचे 20% जेवण 100 रुपये काय पगार. 100 रुपये काय घेतला पगार. बर किती जेवणावर 20 रुपये गेले जेवणावर. बर 20 रुपये जेवणावर. उर्वरित आता 100 पैकी 20 जर जेवणावर गेले किती उरले 80 रुपये. यस उर्वरित. उर्वरित हे उरलेले. उर्वरित आहे 80 रुपये. उर्वरित पगाराच्या 50% याचे आपल्याला किती काढायचे 50%. आता 80 चे 50% एखाद्या संख्येचे 50% सरळ अर्धे करायचे. 80 चे 50% किती 40 रुपये. उर्वरित पगाराच्या 50% रक्कम कशावर कपड्यांवर खर्च करतो. एवढा रुपयाचा कपडा घेतो. म्हणजे किती रुपयाचा 40 रुपयाचा झाला कपडा. किती रुपयाचा 40 रुपयाचा झाला कपडा. म्हणजे 50% 80 चे 50% म्हणजे 40 रुपये. 50% म्हणजे अर्धे होते. 80 चे 50% म्हणजे अर्धे किती झाले 40 रुपये कपड्यावर. आता मला एक सांगा 80 पैकी 40 खर्च केले शिल्लक किती आली 40. ओके शिल्लक आहे 40. शिल्लक झाले 40. आता शिल्लक राहिले 40. इथे किती शिल्लक राहिले म्हणजे 4000 रुपये. ठीक आहे. मग याला आपण कम्पेअर करू. 40 बरोबर 4000. तुम्हाला विचारलं पगार किती. पगार किती घेतला 100. यस तर पगार बरोबर ठीक आहे. ओके 100. ठीक आहे. ओके आता मी आता सांगितलं या कंडिशन मध्ये काय करायचं तिरपा गुणाकार. 4000 100 सोबत आणि 40 जाईल भागाकार. पगार बरोबर किती 4000 गुणिले 100. ठीक आहे. ओके भागेला किती 40. ठीक आहे. ओके आता बघा. ठीक आहे. ओके शून्य कटला शून्य. 4 1 4 राहिले काय 100 गुणिले 100. आता 100 गुणिले 100 1 1 1 किती शून्य 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे पगार किती आला 10,000 रुपये पगार. फारच सोपं होतं बघा लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर ठीक आहे. ओके त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस साठी तुम्हाला क्वेश्चन आहेत त्या प्रकारावर. ठीक आहे. ओके तुम्ही करून पहा. ठीक आहे. ओके नाही जमलं तुम्ही मला विचारू शकता. त्यानंतर प्रकार 54. आज आपल्याला 58 प्रकार पाहिजे. किती 58. प्रकार 54 काय म्हणते बघा लक्षात घ्या. प्रकार 54 बघा 10% मलईचे 120 लिटर दूध म्हणजे 120 लिटर दूध आहे. त्याच्यात मलई किती आहे 10%. आता मलई आहे 120 लिटर दुधामध्ये मलई आहे 10%. 120 लिटर दुधामध्ये 10% मलई. बरं काढून घेऊ मलई. शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य म्हणजेच 12 काय झाली मलई. 12 झाली मलई. 12 निघाली मलई. 12 लिटर बघा 12 लिटर मलई निघाली. व 210% मलईचे 200 लिटर दूध. बर 200 लिटर दुधामध्ये किती टक्के मलाई आहे 8%. 8% म्हणजे 100. बरोबर करू 200 लिटर 200 लिटर याचा गुणाकार 8 दुने 16 म्हणजे 16 झाली मलई. दुसऱ्या दुधात 120 लिटरच्या दुधात पहिल्या दुधात 12 मलई निघाली 12 लिटर. दुसऱ्या 200 लिटरच्या दुधात 16 लिटर मलई निघाली. बरं एक काम करून मलई किती झाली पाहून घेऊ. 16 + 12 6 2 8 1 आणि 2 म्हणजे 28 लिटर एकूण मलई झाली. मलई एकूण मलई झाली 28 लिटर. ठीक आहे. ओके तर दोन्ही दूध एकत्र केल्यास बरं दूध जर आपण एकत्र केलं हे 120 लिटर आणि 200 लिटर किती लिटर दूध होईल 200 + 120 320 लिटरचं एकूण दूध. काय होईल एकूण दूध. ठीक आहे. ओके एकूण दूध आलं 320 लिटर आणि एकूण मलई आली 28 लिटर. तर किती टक्के शेकडा म्हणते शेकडा म्हणजे 100 चालेल. 320 मध्ये 28 लिटर मलई 320 मध्ये 28 लिटर मलई
तर शेकडा, शेकडा म्हणजे 100, 100 मध्ये किती? सोपंच आहे, करू आपण. पहिले 0 0 कटला, मग आता या दोन्हीचं लहान रूप करू. हा सांगा, दोन्ही याला एकाच संख्येने भाग. एकाच संख्ये म्हणजे कोणत्या संख्येने भागायचे? फाडे असले पाहिजे. फाड सर 4 चा भाग जातो. हो, 4 7 28, 4 8 32. ठीक आहे, ओके. यांचा गुणाकार 7 आहे 70 भागेला किती? 8. आता 8 चा भाग जातो का पाहायचं. ठीक आहे, ओके. हा 70 मध्ये 8 चा भाग टाकून 70 भागेला किती? 8 करू. हा 8 8 64, 8 8 64. उरले किती? 6. ठीक आहे, ओके. उरले 6. हातचा 0 घेतला, इथे ठेवला पॉइंट. हा 8 साठी 56, 8 साठी 56. उरले 4, एक 0 ठेवला. पुन्हा 8 पंचे 40, 40 मध्ये 40 गेले 0 राहते. म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो? 8.75% काय? मलई. एवढी आली मलई, 8.75%. समजलं? त्याच्यानंतर ठीक आहे, ओके. त्याच्यानंतरचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. त्याच्या आधी या प्रकार 54 वर तरी तुम्हाला प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिले आहेत. ठीक आहे, ते सोडून पहा. ठीक आहे, ओके. सोडवल्यानंतर उत्तर काढा, ऑप्शन पण दिले आहेत. त्यानंतर प्रकार 55 प्रकार आहे 55. ठीक आहे, ओके. प्रकार 55, 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये. कंपनी त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. 12.5 रुपये, 12% किमतीची. किंमत किती आहे? 40 रुपये. त्याचे किती टक्के? 12.5. 12.5 आपण असे लिहू शकतो. 12.5 टक्के. टक्के म्हणजे छेदात 100. आता पाहू 40 रुपयाचे 12.5% किती रुपये होते पहिले पाहू. ठीक आहे, करू आपण. बघा आता गणित कठीण कशामुळे चाललं? पॉइंट मुळे. काय करायचं? मी सांगितलं की पॉइंट मुळे जर गणित कठीण चाललं असेल तर तो वरचा पॉइंट काढायचा, खाली 0 वाढवून द्यायचा. किती संख्येच्या आधी पॉइंट आहे? एका संख्येच्या आधी. मग खाली किती 0 वाढेल? 1 0 वाढला. यांचं करू लहान रूप. 125 1 125, 125 8 1000. काय होते? 1000. यांचा भागाकार. हा 8 पंचे 40, 5 1 5. म्हणजे किती रुपये किमतीची? 5 रुपयाची पावडर त्यांनी मोफत दिली. किती रुपयाची? 5 रुपयाची. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला विचारलाय तर 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरवर किती किलोग्राम पावडर मिळेल? आता 1 किलोग्राम कितीचा आहे? 40 रुपयाचं. 40 रुपयाचं 1 किलोग्राम. आता मला सांगा 1 केजी म्हणजे किती ग्राम होते? सर 1000 ग्राम. बरोबर आहे. 1 केजी म्हणजे होते 1000 ग्राम. ठीक आहे, ओके. 40 रुपयाचं 1000 ग्राम मिळत आहे. किती ग्राम? 1000 ग्राम. आता 5 रुपयाचं किती मिळणार? 5 रुपयाचं किती मिळणार? म्हणजे तेवढी पावडर आपल्याला मोफत मिळणार. 5 रुपयाचं x. मी सांगितलं त्याच्यात काय करायचं? 3 पा गुणाकार. 1000 गुणेला किती? 5 भागेला 40. ठीक आहे, ओके. आता बघा यांचा भागाकार. 5 1 5, 5 8 40. 1000 भागेला 8. 1000 भागेला काय करू? 8. आता 1000 भागेला 8. ठीक आहे, ओके. 1000 ला 8 ने भागू. 1000 ला 8 ने भागू. ठीक आहे, ओके. देऊ आपण भाग. 8 1 8 किंवा साइडला करून दाखवतो तुम्हाला, बघा समजून घ्या. ठीक आहे, ओके. 8 1 8. 10 तून 8 गेले 2 राहते, वरचे 0 खाली. 8 2 16. 20 तून 16 गेले 4 राहते, वरचे 0 खाली. 8 पंचे 40. 40 मध्ये 40 गेले 0 राहते. सरळ सरळ उत्तर आलं. बघा लक्षात घ्या मित्रांनो, किती? 125 ग्राम. किती ग्राम? 125 ग्राम. 125 ग्राम. आता 125 ग्राम, 5 रुपयाचं 125 ग्राम मिळतं. म्हणजे 125 ग्राम पावडर आपल्याला काय मिळणार आहे? मोफत मिळणार आहे. ठीक आहे, ओके. आता याच्यावरच आधारित दुसरा तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रकार कितवा? 56. प्रकार कितवा? 56. बघा मतदानामध्ये 2 उमेदवारांची लढत आहे. मतदारामध्ये 2 उमेदवारांची लढत आहे. ज्या उमेदवाराला 41% मते मिळाली तो उमेदवार 4824 मतांनी हारला. बर, आता मला सांगा एकूण मतदार किती घ्यायचे? आपल्याला माहित नाही. मतदार घेऊ. एकूण मतदार घेतो मी सपोज 100. ओके. एक जिंकला आणि दुसरा हारला. बरं, पहा किती सोपं आहे. हारणाऱ्याला किती मिळाले? 41. हारणाऱ्याला 41 मिळाले. आता 100 पैकी जर हारणाऱ्याला जर 41 मिळाले तर जिंकणाऱ्याला किती मिळेल? पाहू आपण. ठीक आहे, काही नाही, एकदम सोपं आहे सर. 100 मधून 41 मायनस करून टाकू.
किती होते 0. 10 तून 1 गेला 9 राहते. ठीक आहे. 10 तून 5 गेले 5 राहते. ठीक आहे. ओके. म्हणजेच किती 59 मिळाले जिंकणारा. मला एक गोष्ट सांगा, जिंकणाऱ्याला 59, हारणाऱ्याला 41, या दोघांमधला फरक किती असेल सांगा बरं. ठीक आहे. ओके. या दोघांमधला फरक किती सांगा. 41 आणि 9 किती 50. 50 आणि 9 59. म्हणजे कितीचा फरक पडला 19% फरक. म्हणजे जो जिंकला तो 19% जिंकला, जो हारला तो 19% हारला. काय म्हटलंय, तो उमेदवार किती मतांनी हारला 4824. टक्के किती आहेत 19. या दोघांची कंपॅरिझन 19% बरोबर किती 4824. 19% बरोबर 4824. तर तुम्हाला विचारलं एकूण किती लोकांनी मतदान केलं. एकूण मतदार किती होते 100. एकूण मतदार किती 100. एकूण काय करायचं तिरपा गुणाकार 4824 गुणिला 100 भागेला 19. ठीक आहे. भागेला 19. आज 4824 ला भागू 19 ने भाग जातो का 4824 भागेला 19. तिथे करता येईल पण इथे मी करून दाखवतोय. हा सांगा 19 दुने 38 उरले किती 10. वरचे 2 खाली. 19 3 57 19 चौक 76 19 5 55 19 5 55. आता ठीक आहे. ओके. 102 मधून 95 होते. ठीक आहे. ओके. आता 19 5 55. ठीक आहे. ओके. तर किती लोकांनी मतदान केलं विचारलं. ठीक आहे. ओके. बघा 59% जिंकले. 60 41 आणि 9 50 आणि 9 म्हणजेच किती सॉरी हे इथे एक मिनिट. ठीक आहे. ओके. 59 मधून 41 दिले. आपलं थोडंसं इथे करेक्शन आहे. बघा इथे थोडंसं करेक्शन झालं. 18 पाहिजे. किती 18. बघा लक्षात वजा बाकी किती आहे 18. सॉरी ना. ठीक आहे. सर्वांनी लक्षात घ्या थोडंसं 18 पाहिजे. 18% बरोबर 4824. ठीक आहे. तर आता 18 ने डिवाइड करायचं. कितीने 18. ठीक आहे. 4824 भागेला डिवाइड बाय 18. 4824. ठीक आहे. ओके. भागेला 18 डिवाइड बाय 18. 18 ने डिवाइड करू. हा 18 दुनी 36 उरले 12. वरचे 2 खाली. 18 3 4 18 3 12 18 5 90 18 सकम 108. 18 सकम 108. 108 10. 12 तून 8 गेले 4 2 तून 1 गेला 1 राहत. ठीक आहे. ओके. एका तून गेला 0 वरचे 4 खाली. 18 सकम 108 18 7 126 18 8 144. 18 8 144 म्हणून 144 दिले 0 राहते. म्हणजे किती 268. 268 268. ठीक आहे. ओके. आता 18 हे बघा लक्षात घ्या 4824 ला 18 भागिले 2008 268 गुणिला. ठीक आहे. ओके. किती 100 किती 268 म्हणजे 26800 उत्तर. किती आलं 26800. समजलं. त्यानंतर ठीक आहे. ओके. या प्रकारावर आधारित तुम्हाला हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर प्रकार 27 सोपच आहे. दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% 30% लहान आहे. बघा पहा किती फास्ट. पहिली संख्या किती आहे 3. पहिली संख्या दुसरी संख्या बर आणि तिसरी संख्या बर तिसरी संख्या. दोन संख्या कोणत्या संख्येपेक्षा पहिल्या संख्या म्हणजे पहिल्या संख्येसोबत तुलना होणार. जिच्यासोबत तुलना होते तिचे घेऊन घेऊ 100. याला आपला 100चा चार्ट. पहिल्या संख्येपेक्षा दोन संख्या अनुक्रमे म्हणजे दुसरी 20% आणि तिसरी 30% लहान. दुसरी 20%. आता हे 100 आहे 20 ने लहान म्हणजे किती होईल 80 - 20 बरोबर आहे 80 झाले. तिसरी हिच्यापेक्षा 30 ने लहान. ती 100 आहे 30 ने लहान म्हणजे -30. 100 मधून 30 गेले किती राहते 70 झालं. ठीक आहे. ओके. आता काय विचारलंय तर तिसरी संख्या ही वाली दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. आता मला सांगा तिसरी ही लहान आहे का दुसरीपेक्षा. हो सर लहान आहे 80 पेक्षा 70 10 ने लहान आहे. ठीक आहे. ओके. किती पेक्षा 80 पेक्षा किती लहान 10 टक्के विचारले. टक्के म्हणजे 100. 80 वर 10 तर 100 वर किती 0 0 कटला 10 100 भागेला 8. 100 भागेला 8 जर म्हटलं तर लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. याचं उत्तर येते 12.5. 12% लहान. 100 भागेला 8 म्हणजे 12.5 12.5 उत्तर येत असते. प्रकार कितवा 57वा प्रकार. ठीक आहे. ओके. त्यानंतर प्रकार 57 वर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले. आजचा शेवटचा प्रकार 58.
इथे तुमचा शेकडेवारी हा घटक संपत आहे. याच्यानंतर आपण खरेदी विक्री नफा तोटा प्रॉफिट अँड लॉस हा घटक सुरू करणार. आजचा शेवटचा प्रकार म्हणजे शेकडेवारीतच शेवटचा प्रकार बघा, फार सोपा आहे. ठीक आहे, ओके. याच्या आधीच्याच प्रकारासारखा आहे. दोन संख्या अनुक्रम तिसऱ्या संख्येच्या, बघा कोणासोबत तुलना आहे? तिसऱ्या संख्येच्या. बरं, पहिली संख्या, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या घेतली आपण, तीनही संख्या. ठीक आहे, ओके. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. तिसऱ्या संख्येच्या, तिसरी घेऊ 100. दोन संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या अनुक्रम म्हणजे पहिली कितीने कितीने, ठीक आहे, ओके. तिसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे, लहान गेले. ठीक आहे, 100 पेक्षा 30 ने लहान, मायनस 100 मधून 30 गेले 70. दुसरी संख्या 40 ने लहान. ठीक आहे, ओके. मायनस 40 किती आले? 60 झालं. तर पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे? पहिली संख्या दुसरीच्या किती टक्के आहे? ठीक आहे, ओके. तर किती टक्के आहे? पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या 70 आहे. कोणाच्या? दुसरीच्या. दुसरी किती आहे? 60. किती टक्के म्हणजे x. ठीक आहे, ओके. करू आपण सॉल्व. काय नाही, 100 ला इकडे घेऊ, 100 भागाकार तिकडे गुणाकार. x बरोबर 70 गुणिला 100 भागेला 60. पहिले 0 0 कटले. 7 गुणिला 100 किती होते? 700. 700 भागेला 6 करायचे. ठीक आहे, ओके. आता 700 भागेला 6. ठीक आहे, ओके. आता हे उत्तर मी इथे थांबवतोय. 700 भागेला 6 किती होते? तुम्ही काढा याचं उत्तर, आणि याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा की सर 700 भागेला 6 एवढे उत्तर होते, तुम्ही कळवा. ओके, ठीक आहे. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.